महाराष्ट्रात ज्या नामवंत ध्येयवादी नेत्याने संपूर्ण जीवन लोकसेवेत घालवले असे माजी खासदार लक्ष्मणराव माणकर गुरुजी आज कैलासवासी झाले, परंतु त्यांची ओळख आजही जनतेत स्मृतीत आहे। परंतु त्यांच्या निधनानंतर पुत्राला लॉटरी स्वरूपात लागलेल्या विधान परिषद सदस्यपर्यंत पोहोचूनही त्यांची गरिमा राखता आले नाही। गुरुजींनी उभारलेली संस्था आज अनेक भ्रष्टाचारांनी पोखरली आहे, तर त्या गुरुजींच्या नावानेच पुन्हा संस्था उभारून देणगीवर डल्ला मारण्याचा प्रकार पुढे आलाय। वक्फ बोर्ड सारखे घोटाळ्याच्या पुढे चालले असल्याचे निर्देशनास आले आहे। लक्ष्मणराव माणकर गुरुजी यांनी भवभूती शिक्षण संस्था या माध्यमातून जनतेला शिक्षण प्रेम दिले। त्यांच्या मृत्यूनंतर ही संस्था पुत्र माजी विधान परिषद सदस्य केशव माणकर यांच्यासाठी लॉटरी लागण्यासारखी ठरली। या संस्थेत कर्मचाऱ्यांना वेठीस धरून नगद रामाचा खेळ मांडला गेला। शिक्षण संस्थांमध्ये वक्फ बोर्ड सारखे घोटाळे, जमीन घोटाळे करण्यात आले। संस्थेचे अध्यक्ष व सचिव अशा अनेकांनी संस्थेच्या जमिनी विकून भागीदारी सिद्ध केली। अनेक जमिनी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने करून त्या जमिनी परिसर विक्री व्यवहार करून लाखो रुपयांची उचल करण्यात आली, तर अनेक जमिनी सरळ विक्री व्यवहार करून त्यातून लाखो रुपये गोळा करताना काही गैर वाटले नाही। या संबंधित आता न्यायाधिकाऱ्यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले आहे। त्यातच आता सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय गोंदिया येथे 2006 ला श्री लक्ष्मणराव माणकर बहुउद्देशीय संस्था आमगाव जिल्हा गोंदिया नोंदणी क्रमांक 789/2006 प्रमाणे संस्था नोंदणी केशवराव माणकर यांनी केली। यात अनेक नागरिकांची देणगी व सभासद शुल्क गोळा करण्यात आले, परंतु गोळा करण्यात आलेल्या रकमेचा गोलमाल 2 प्रमाणे प्रकरणात आता पुढे आलाय। संस्था नोंदणी करून सुद्धा व लाखो रुपये गोळा करून त्यांचे हिशोबच पसार करण्यात आले। संस्थेची ऑडिट नाही, गोळा केलेली रकमेचा हिशोब, तर या संस्थेचे कधी मासिक अथवा वार्षिक सर्वसाधारण सभा झालीच नाही। या संस्थेत गोळा झालेल्या निधीतून गोंदिया येथे स्वतःच्या नावाने भूखंड खरेदी करण्यात आले होते। ते भूखंड ही परस्पर विक्री व्यवहार करून आर्थिक लाभ घेण्यात आले। यात मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचे समोर येत आहे। हे प्रकरण ही आता विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आले आहे। त्यामुळे यात राजकीय संरक्षण घेऊन पळापळ सुरू असल्याची माहिती आहे। तर प्रकरणावर पडदा न घालता धर्मदाय प्रशासन काय कारवाई करते याकडे जनतेचे लक्ष आहे। तू ग हे कुठून आणला साडी पण वाह, छान दिसते की। हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला। आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली। आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना, मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे। बर, राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा।